नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि मित्रांनो, आजचा सुद्धा एक इंटरेस्टिंग विषय आहे आणि जो नेहमीचा विषय सगळ्यांना अशा प्रकारे स्वप्न कधी ना कधी पडत असतात, ते म्हणजे स्वप्नामध्ये लग्न दिसणं किंवा एखाद्याचं लग्न लागत असणं किंवा स्वतःचंच स्वप्नामध्ये लग्न पाहणं. आणि ह्या गोष्टीचे कोणते संकेत असतात, लग्न दिसणं याचा अर्थ काय होतो स्वप्नामध्ये, याबद्दलचा मित्रांनो आजचा व्हिडिओ. मी तुम्हाला नेहमीच सांगत असतो की स्वप्न आपल्याला संकेत देत असतात. भविष्य काळातल्या ज्या काही सूचना असतात, भविष्यात काय घटना घडू शकतात याबद्दलचा एक आपल्याला अंदाज स्वप्नांवरून घेत असतो. स्वप्नांमधून भविष्य जरी कळत नसलं तरी स्वप्नांच्यामुळे आपल्याला आपला स्वभाव, आपली मानसिकता आणि आपल्याला एक अंदाज येतो जगण्याचा. लक्षात घ्या. त्यामुळे मित्रांनो, स्वप्नांकडे दुर्लक्ष करू नका. स्वप्नांचे अर्थ लावायला शिका आणि स्वप्नांचे एकदा का तुम्हाला अर्थ कळाला, समजायला लागला, तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्रचंड बदल करता येतील. अडचणीच्या गोष्टी असतील तर त्या टाळता येतील, चांगल्या गोष्टी असतील तर त्या तुम्हाला त्याचा अधिक फायदा करून घेता येईल. लक्षात घ्या. आणि त्यामुळेच मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो म्हणजे लग्नाचा. अनेक वेळा विवाह इच्छुक लोकांनासुद्धा लग्नाची स्वप्न पडत असतात. कॉमन आहे. कधीतरी आपण लग्नात जात असतो, कधीतरी आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये बी, कारण कधी ना कधी आपण खूप लग्न अटेंड केलेले असतात, घरात कोणाचे तरी लग्न झालेले असतात आणि अशा प्रकारचे लग्नाचे स्वप्न आपल्याला पडत असतात. तुम्ही स्वप्नशास्त्र असतं, याच्या स्वप्नशास्त्राचा जर विचार केला, पूर्वीपासून जो विचार केला या स्वप्नांचा वगैरे, पूर्वीच्या अनेक गोष्टी आहे, अनेक ग्रंथ, पुराणं वगैरे या गोष्टीचा जर विचार केला तर साधारणतः लग्नाचं स्वप्न हे काहीसं अशुभ मानलं जातं. लक्षात घ्या. आणि त्यातल्या त्यात जर मित्रांनो, जर तुमचं स्वतःचं लग्न होतं आहे, लागत आहे, किंवा तुम्ही स्वतःच लागणार नवरदेव म्हणून किंवा नवरी म्हणून मुलगी तुम्ही स्वतःचं लग्न तुमचं लागत आहे, तर हे मात्र मित्रांनो अतिशय अशुभ स्वप्न आहे. आणि आपण सावध राहिलं पाहिजे, सावधान राहिलं पाहिजे. आपल्याला नुकसान होऊ शकतं, आपल्याला आर्थिक हानी होऊ शकते, आपल्याला कोणीतरी धोका देऊ शकतं, आपल्याला अडचणी येऊ शकतात. स्वतःचं लग्न आपण आपल्या स्वप्नामध्ये बघणं, याचे असे अर्थ आहेत. त्यामुळे लग्न बघणं, पाहणं या अशा गोष्टी लक्षात घ्या. त्याच्यानंतर पण लग्नामध्ये जी पंगत बसलेली असते, त्या लग्नामध्ये पंक्तीमध्ये बसताना जेवण करतो आपण. लक्षात घ्या. ते जेवण करत असताना हे सुद्धा मित्रांनो तितकंसं चांगलं स्वप्न नाही. परंतु स्वप्नामध्ये लोक जेवायला बसलेले आहेत, आपण त्यांना वाढतोय. लक्षात घ्या. हे मात्र शुभ आहे. कुठल्या म्हणजे याच्यामध्ये काय होतं, अचानक आपल्याला दुसरीकडून कुठून तरी फायदा होईल. म्हणजे एखादी नुकसान, एक वाईट, ज्याचा कधी आपण विचारही करतच नाही, अशा दुसऱ्या माणसाकडून, दुसऱ्या अनोळखी व्यक्तीकडून किंवा ज्यांचा आपला काही संबंध नाही, अशा ठिकाणावरून, अशा क्षेत्रातून आपल्याला पैसे मिळण्याची शक्यता असते, आपल्याला लाभ होण्याची शक्यता असते. अचानक आपल्याला धनलाभ वगैरे किंवा चांगल्या गोष्टीसुद्धा आपल्या आयुष्यात घडण्याची शक्यता असते जर आपल्याला दिसलं. स्वप्नामध्ये मांडवा खालून जाणं. लक्षात घ्या. स्वप्नामध्ये जर समजा म्हणजे लग्नाचा मंडप आहे, तुम्ही त्याच्यामधून जात आहेत वगैरे, अलग लक्षात, पण लग्न दिसत नाही, तुम्ही फक्त मंडपातून चाललात, तर याचा अर्थ असा असतो की मित्रांनो, जे विवाह इच्छुक लोक आहेत वगैरे, का त्यांनी असं समजायचं का बाबा त्यांची इच्छा असते म्हणून त्यांना अशी स्वप्न पडतात. बऱ्याच वेळेला असं होतं का मंडप वगैरे दिसतो वगैरे, अशा गोष्टी असतात, विवाह इच्छुक लोकांना दिसत असतात आणि मग ते लग्न वगैरे लागताना वगैरे पाहतात. तर ह्या कशा असतात, आपली मानसिकता असते. कारण कधीकधी ज्यांचं लग्न ठरत नाही आहे किंवा उशीर होतो आहे लग्नाला, किंवा त्यांना इच्छा असते लग्न वगैरे करण्याची, अशा लोकांना हे होत असतात. कारण त्याच्यापासून तसा काही फार लाभ किंवा फार मोठे संकेत असं नाही. त्याच्यावर आपला स्वभाव कळतो, आपली सध्याची मानसिकता काय आहे हे कळतात, आपले विचार काय किंवा आपण काय विचार करतो ह्या गोष्टी आपल्याला दिसतात. म्हणजे आपण म्हणतो दिवसभर आपण काय विचार करतो की सध्या आपल्या मनात काय चालू आहे, या गोष्टी सगळ्या आपल्याला त्याच्यामधून दिसत असतो. अनेक लोकांनी विचारलं होतं मित्रांनो की स्वतःचं लग्न आपण जर पाहिलं तर काय असेल, किंवा मंडपाखालून गेलो तर काय असेल, किंवा आपण लग्न लागताना जर पाहिलं तर काय. आपण म्हणतोच मित्रांनो, तुम्हालाही माहिती, लग्न लावतानाही बी ब्राह्मण म्हणत असतो, सावधान म्हणत असतो. लक्षात घ्या. त्याच्यामुळे ह्या सावधान शब्दामध्येच बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यामुळे जर तुम्हालाही कधी असं स्वतःचं लग्नाचं की असं लग्न जर तुम्ही कोणाचंही दुसरंही बघितलं तर हे अशुभ स्वप्न आहे मित्रांनो. त्याच्यापासून असे स्वप्न जर पडले तर आपण थोडी खबरदारी घ्यायची, काळजी घ्यायची. व्यवहार करताना आपण काळजी घ्यायची, कोणाला उसने पैसे वगैरे देताना काळजी घ्यायची, कुठलं उद्योग व्यवसायात असेल तेव्हा आपण काळजी करायची, कोणी धोका देऊ शकतं त्याची आपण काळजी घ्यायची, किंवा प्रॉपर्टीची आपल्याला आर्थिक हानी होऊ शकते. लक्षात. थोडक्यात काय मित्रांनो, लग्न पाहणं, लग्न दिसणं हे आपलं आर्थिक नुकसान होऊ शकतं मित्रांनो. हा होता लग्न पाहणं किंवा लग्नाचं काय म्हणतो त्याला, हे दिसणं मंडपात वगैरे, किंवा दुसऱ्याचं लग्न पाहणं किंवा स्वतःचं लग्न लागत आहे असं दिसणं, हे जे अशुभ स्वप्न आहेत मित्रांनो. तुम्हालाही कधी जर असं स्वप्न पडलं असेल की त्यावेळेस काय घडलं, किंवा भविष्यात जर तुम्हाला अशा प्रकारचं स्वप्न पडलं तर तुम्ही नक्कीच नोंद घ्या आणि तुमच्या आयुष्यात काय घडतं ते आम्हाला सांगा.
हा अतिशय इंटरेस्टिंग विषय होता, अनेक लोकांनी विचारला. तुम्हाला जर समजा खरोखर असा काही अनुभव आला असेल तर आम्हाला नक्की कळवा. आणि हा लग्नाविषयी, स्वप्नात जे लग्न दिसतं याबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.